पदार्थ कुठलाही असो, एकदा त्याची चव आवडली की माणूस तो वारंवार तयार करतो. आणि तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसतो आहे. अगदी पटापट 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 खायची इच्छा होते आहे. येस, रंग बघा किती परफेक्ट रंग आलेला आहे. दोन वेगवेगळ्या चवीचे, अत्यंत सोपे, साधे आणि अत्यंत पौष्टिक असे हे नाश्त्याचे प्रकार. अगदी सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा मुलं 4 वाजता घरी येतात तेव्हा पण तुम्ही हे तयार करू शकता. किंवा तुम्हाला बाहेर जायचं आहे, घाईत आहे, तेव्हा तुम्ही हे बनवून स्वतःसोबत पण नेऊ शकता. मेनू एकच, पण दोन वेगवेगळ्या चवीने तो कसा बनवायचा ते पाहायला मिळणार आहे. आणि फोडणीचा जो खमंगपणा आहे ना, तो खाताना तर जाणवतोच, असाही जाणवतो. खूप तेल नको किंवा तेल नसलं तरी चालेल. अगदी घरातले मोजून मसाले. आणि या दोन्ही मेनूमध्ये ना खूप साधेपण आहे. अगदी करताना जाणवतो तोच खाताना पण आपल्याला जाणवतो. पण दोन्हीही मेनू अगदी अप्रतिम लागतात. आपण टेस्ट करून बघूया. ऑसम. सगळे मसाले अगदी परफेक्ट झालेले आहेत. हे पण आपण टेस्ट करूया. सुपर, मस्त क्रिस्पी, क्रंची आणि सॉफ्टनेस आहे याच्यामध्ये पण. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण 2 चण्यापासून तयार होणारे हेल्दी असे नाश्त्याचे प्रकार बघतो आहे. तुम्ही त्याला उसळ म्हणू शकता किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याची नावं देऊ शकता. एक जे आहे ते स्पेशल आपण साऊथ इंडियन स्टाईलनी बनवलेली आहे, त्याला तिथे चण्याची सुंदल म्हटलं जाते. दोन्हीही अगदी साध्या, सोप्या, पटकन तयार होणाऱ्या आणि पौष्टिक अशा रेसिपी आहे. आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे चणे लागणार आहे. तुम्ही बघू शकता हे ब्राऊन कलरचे छोटे चणे आहे, गावरानी चणे आपण त्याला म्हणतो. आणि याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते, म्हणून हे असे चणे घ्यायचे. आणि या चण्याला जे आहे ते रात्रभर आपल्याला भिजत घालायचे किंवा 6 ते 7 तास याला भिजवून ठेवायचं. रात्रभर त्या चण्याला भिजवून झाल्यानंतर मी ते कुकरमध्ये लावून घेतले. मधला जो व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे. तर काय करायचं ना, की कुकरच्या भांड्यामध्ये मी डायरेक्टच लावलेला, छोटा कुकर असल्यामुळे. तर त्या चण्याच्या वरती येईपर्यंत पाणी घालायचं आपल्याला, थोडंसं वरती यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने मी चणे शिजवून घेतले. तर याला मी फुल पॉवरवरती 3 ते 4 शिट्ट्या येऊ दिलेल्या आणि नंतर थोडा वेळ 2 ते 3 मिनिट स्लिमवर ठेवलं आणि मग कुकर बंद करून दिला. तर आपल्याला हे खूप असे गलगल नाही करायचे आहे. आपल्याला हे हाताने सहज दबल्या गेले पाहिजे इथपर्यंत हे शिजवून घ्यायचे आहे. आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं मीठ घालून घेतलं होतं, म्हणजे त्याची चव जी आहे ती आतपर्यंत चण्याला लागते. तर याला थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार. मी जवळपास याच्यामध्ये पाऊण चमचा मीठ टाकलं होतं. आता या चण्याला ना मी या चाळणीमध्ये काढून घेते, कारण आपल्याला त्यातलं सगळं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे पूर्णपणे. आता या चण्याचा पहिला प्रकार पाहूया. तर आपण उकडून घेतलेल्या चण्यातली 1 वाटी चणे जे आहे मी घेऊन घेतलेले. पाणी बघू शकता सगळं निथळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बारीक छोटावाला जो आहे तो बारीक चिरून घेतलेला हा कांदा आहे. छोटं जे टोमॅटो असते ना त्यातलं अर्धं टोमॅटो घेतलेलं, तेही बारीक चिरून घ्यायचं. नंतर पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा भाजलेलं जिरे पावडर, त्याच चमच्याने भाजलेलं धणे पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्या छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ आहे किंवा चवीनुसार घ्या, कारण इथे आपण चणे बॉईल करताना पण मीठ घातलं होतं. आणि बघू शकता एका चमच्याला पण थोडं कमीच आहे, पूर्ण भरून नाही आहे. तेवढं मी फल्लीचं तेल घालून घेते. याच्यामुळे काय होईल ना, की स्वाद पण खूप छान येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बराच वेळपर्यंत आपला जो हा नाश्ता आहे तो फ्रेश राहतो. तुम्ही अवॉइड पण करू शकता किंवा तुम्हाला ताजं ताजं तेव्हाच खायचं आहे लगेच बनवून, तर तुम्ही तेल नाही घातलं तरी चालते किंवा आवडत असेल तर थोडंसं घाला. आता आपण हे पहिल्यांदा मिक्स करून घेऊया. तर या पद्धतीची तर मी हा नाश्ता बरेचदा घरी बनवते. याच्यामध्ये अजूनही तुम्ही काही गोष्टी ॲड करू शकता, जसं चाट मसाला वगैरे आहे, पण तो स्वाद मला नको, म्हणजे मी अवॉइड करते तो स्वाद. असेच हे खूप छान लागतात. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चाट मसाला वगैरे पण टाकू शकता. झालं. आणि वरून थोडी कोथिंबीर. एवढ्या पटकन झटपट होणारा हा नाश्ता आहे. आता हा एक प्रकार तयार आहे. चला दुसरा प्रकार बघूया. तर त्यासाठी
तवा पॅन किंवा कढई घेऊन घ्यायची आणि त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही या चमच्याने मी 1 चमचा फक्त तेल घातलेलं. तुम्ही थोडं जास्तही टाकू शकता. आता या तेलाला आपण गरम होऊ देऊ. आता त्या तेलामध्ये छोटा पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ आणि याला आपल्याला खमंग भाजून घ्यायचं. असं छान थोडंसं त्याचा रंग चेंज येईपर्यंत, एक मस्त सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घेऊया. छोटा अर्धा चमचा मोहरी घालून घेते, म्हणजे सोबत सोबत ती मोहरी पण आपल्याला आपली तडतडली पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणून मी मोहरी घालून घेतली. अगदी सुरुवातीला घातली असती तर ती जळून गेली असती. हा साऊथ इंडियन प्रकार आहे, म्हणजे आता मी मध्ये साऊथला गेलेलो तेव्हा बऱ्याच ठिकाणी हा प्रकार काढला आणि खूप छान वाटला आणि पटकन तयार होणारा अगदी कमी तेलातला. म्हटलं अरे 2 ते 3 पिंच हिंग आहे तो घालून घेऊया. आणि तुम्ही ऐकत असाल मोहरी तडतडण्याचा आवाज येतोय, थोडंसं मायन्यूटली लक्ष दिलं तर. आणि आपल्या डाळीचा रंग पण हलकासा चेंज झालेला आहे. तर आता आपण काय करू, गॅसची फ्लेम जी आहे ती इथे एकदम लोच आहे आणि ह्या वाळलेल्या 2 मिरच्या आहे लाल, त्याचे मी असे तुकडे करून घेतले. ही तिथली विशेषता असते, त्याच्यामुळे काय होतं ना, एक वेगळा खमंगपणा त्याला येतो. उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि ह्या लालवाल्या मिरच्या, ते पण थोडंसं आपण तेलामध्ये परतवून घेऊ. मिरच्या ज्या आहेत ते नंतरच टाकायच्या, एकदम त्याच्यासोबत घालायच्या नाही, नाहीतर मिरच्या त्या जळून जातात. आणि हा कढीपत्ता मिक्स करून घेऊया. नंतर एक मोठीवाली मी हिरवी मिरची घेतली, त्याचे असे काप करून घेतलेले, ते शेवटी घालून घ्यायची. मिक्स करून घेऊ आपण. त्या मिरचीला खूप आपल्याला शिजू नाही द्यायचं आहे, हिरव्या मिरचीला थोडंसं तेलामध्ये फक्त सौते करून घेऊ आपण. आणि ती आपली ही फोडणी तयार आहे. आणि इथे आपण हे उकडून घेतलेले चणे आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि हा अर्धा, म्हणजे सगळेच मी घेऊन घेतले, उरले होते ते 1.5 बाउल चणे घेतले. आता आपण हे मिक्स करून घेऊ छान व्यवस्थित. अगदी थोडं मीठ घालून घेते, पाव चमचा आहे छोट्या चमच्याने. आपण हे परत मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये ना कैरी टाकतात ते लोक, कैरीचे अगदी छोटे 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 पीस करतात आणि ते टाकतात, त्याचा पण स्वाद छान येतो. ऑप्शनल आहे, पण आता मी ज्या सीझनमध्ये बनवत आहे तिथे तर कैरी मिळत नाही, आणि मिळतही असेल तरी मग खूप रेअर मिळतं. तुमच्याकडे असेल अवेलेबल तर नक्की घाला कैरी, ऑप्शनल आहे. मध्ये मध्ये तो जो आंबट स्वाद आहे ना तो छान येतो. अगदी अर्धा ते 1 मिनिट आपण याच्यामध्ये याला शिजू देऊ. अर्ध्या मिनिटानंतर मी हा ओल्या नारळाचा कीस आहे, ओलं नारळ फोडून घेतलं, त्याचे पाठीमागचे सालं काढले आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. तर तो टाकून घेऊया, कारण तिथली ही स्पेशालिटी आहे, तिथे हा कीस टाकला जातो. ऑप्शनल आहे, बऱ्याच जणांना आवडत नाही तर टाकू नका. पण एकदा थोडंसं करून, कुठलीही गोष्ट आपण नवीन जेव्हा ट्राय करतो ना तेव्हा थोडीशी बनवायची, त्या सगळ्या वस्तू टाकायच्या आणि एकदा ट्राय करून बघायचं. आवडली तर आपण टाकू शकतो, कारण ना आपण जिथली जी स्पेशालिटी बनवतो ना तर त्याला एक ऑथेंटिकपणा असतो. ह्या सगळ्या गोष्टी घातल्यामुळे येतो त्याला एक ऑथेंटिकपणा. तर खोबरा किस पण ऑप्शनल आहे. आता हे खोबरा किस घाल्यानंतर अगदी अर्ध्या मिनिटापेक्षा कमी आपण याच्यामध्ये याला राहू देऊ. आणि साऊथमध्ये ना याला स्पेशल असं नाव आहे, याला सुंदल म्हणतात. म्हणजे हे झालं आपला चना सुंदल. आणि खाताना ना छान सॉफ्ट, असं क्रिस्पी क्रंची अशी टेस्ट येते आणि मजा येते खायच्या वेळेस. आणि हे पण आपलं इथे तयार आहे. चला पटापट सर्व करायला घेऊया. आणि प्रोटीनने भरपूर असे आपले हे मेनू आहे. आपण टेस्ट करून बघूया. ऑसम, सगळे मसाले अगदी परफेक्ट झालेले आहेत. हे पण आपण टेस्ट करूया. सुपर, मस्त क्रिस्पी क्रंची आणि सॉफ्टनेस आहे याच्यामध्ये पण. सो तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान रेसिपी आहे आणि अगदी चवदार तयार होतात. आवडल्या तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.